स्वामी समर्थ फ्रेंड, कशा आहेत? आय होप तुम्ही मजेत असणार. चला तर मग न्यू व्हिडिओमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. मी उर्मिला व्लॉग्समध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे फ्रेंड. तर आज मी तुम्हाला गुरुपौर्णिमाबद्दल माहिती सांगणार आहे, त्यामुळे व्हिडिओ कुठेही न स्किप करता पूर्ण व्हिडिओ पहा आणि नवीन जर कोणी असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तर गुरुपौर्णिमा नेमकं काय आहे किंवा कशा प्रकारे असतो आणि गुरु म्हणजे कोण किंवा आपली साधी सरळ पूजा कशी करायची गुरूंची, तर थोडीशी माहिती सांगणार आहे. त्यामुळे व्हिडिओ कुठेही न स्किप करता पूर्ण व्हिडिओ पहा. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करते. श्री स्वामी समर्थ फ्रेंड, कशा आहेत? आजची सुरुवात पावसापासून सुरुवात झालेली आहे. पावसापासून सुरुवात झाली आणि पाऊस म्हटला की चहा तर आलाच फ्रेंड. तर मी ते चहा बनवलेला आहे आणि आज गुरुपौर्णिमा असल्यामुळे असं म्हणजे काहीतरी काम निघतंच आपलं एक्स्ट्रा. तर मी काय म्हटलं की चला आज पूजा करावं गुरुपौर्णिमानिमित्त, त्यामुळे सगळं किचन कट्टा वगैरे सगळं आवरून घेतलं. आणि शकतात मी ते म्हणलं चला देवाचे पण भांडे वगैरे स्वच्छ करून घ्यावं. पितांबरीने देवाचे इथे दिवे पण घासून घेतलेले आहेत. आणि आज गुरुपौर्णिमा असल्यामुळे जरा पटापटा काम आवरून घेत आहे आणि आवरून घेतले. आणि हे बघा, मी ते गुरुपौर्णिमाबद्दल म्हणजे पूजा करणार आहे, त्यामुळे मी ते जास्वंदाचे फुले आणलेले आहेत. आणि मी गणेशांना म्हणजेच गणपतींना अतिशय प्रिय अशी दुर्वाची जोडी पण घेऊन आलेली आहे. माझं रुटीनच असतं की गणेशांना दुर्वा आणि लाल फूल अशा प्रकारे माझी रेग्युलरची पूजा असते. तर आता मी तुम्हाला सांगणार आहे की गुरु आणि शिष्य म्हणजे गुरु आणि शिष्यांचं महत्त्व काय आहे किंवा त्यांचं म्हणजे महत्त्व काय आहे किंवा का म्हणतात आपण गुरु आणि शिष्यांना. तरी ते मी पूजासाठी सामान तर घेतलेलं आहे. त्याचबरोबर मी इथं म्हणजे आपल्या महादेवांना बेलपत्र आणि शनीपत्र आणि व्हाईट कलरचं फूल वगैरे सगळंच घेऊन आलेले आहे पूजा करण्यासाठी. तर पूजा सण महादेवांना अप्रिय असं म्हणजे अतिशय प्रिय असं शनीपत्र आणि बेलपत्र आवडतो आणि व्हाईट कलरचं फूल. तर चला तर मग व्हिडिओला सुरुवात करते. गुरु आणि शिष्य म्हणजे गुरु आणि शिष्य अनाथांचा नाश, म्हणजे गुरु आणि शिष्यांना म्हटलेलंच आहे अज्ञानांचा नाश आणि म्हणजे ज्ञानाचा प्रकाश देणे, सत्याचा मार्ग दाखवण्याचं कार्य करतो ते म्हणजे गुरु करतात. कारण अज्ञानाचा नाश आणि ज्ञानाचा प्रकाश देणे, सत्याचा मार्ग दाखवण्याचे कार्य करतो ते म्हणजे गुरुच करतात. केवळ पुस्तकी ज्ञान नाही तर आपल्याला संस्कार पण देतात ते. तर या परंपरेत गुरु शिष्याला केवळ ग्रंथामधील विद्या शिकवत नाही तर ते जीवन कसे जगावे, नीतिमत्ता, संयम, नम्रता आणि सामाजिक कर्तव्य यासारखे संस्कार देतात गुरु. आणि पूर्वीच्या गुरु म्हणजे गुरुकुल म्हणजे जे गुरुकुल असायचे रामाचं लक्ष्मणांचं, त्यांच्या पद्धतीमध्ये शिष्य गुरूंच्या म्हणजे स्वाधीन असायचे, राहून व्यवहारिक किंवा आध्यात्मिक अशा दोन्ही प्रकारचे ज्ञान आत्मसात करायचे. पूर्वी तसं व्हायचं. आता ज्ञानाचा एक पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे हस्तांतरपणे करतो आपण. तर प्राचीन काळात वेद म्हणजे उपनिषद, संगीत, आयुर्वेदिक, म्हणजे धनुविद्या आणि विविध कला, मौखिक परंपरा, श्रुती आणि स्मृती एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे जात असते. तर गुरु शिष्य परंपरेमुळेच भारतीय तत्त्वज्ञानानुसार मोक्ष आणि अज्ञान मिळवण्यासाठी समर्थ म्हणजे त्यालाच गुरुचे मार्गदर्शन आवश्यक मानले जाते. तर स्वामी विवेकानंद आणि रामकृष्ण जसं की परमहंस संत ज्ञानेश्वर आणि स्वामी निवृत्तीनाथ, तसेच समर्थ रामदास स्वामी आणि छत्रपती शिवाजी महाराज ही गुरु आणि शिष्याचे म्हणजे अलैंगिक नात्याची श्रेष्ठ उदाहरणच आहेत. कारण हे आपण बघू शकतात की आपल्याला हे उदाहरणच आहेत की यांचं नातं गुरु आणि शिष्यांचं कसं आहे. तर ही उदाहरण आहे अशा प्रकारे आहे. तर आता आपण पाहूया गुरु पौर्णिमेचे महत्त्व काय आहे. तर बघा तुम्ही, गुरुपौर्णिमेचे महत्त्व, कारण गुरु ह्या शब्दामध्ये काय लपलेला आहे, याचा अर्थ काय होतो गुरु हा शब्दाचा. अज्ञानाचा नाश म्हणजे गु म्हणजेच अंधार, अज्ञान, आणि रु म्हणजे काय, प्रकाश आणि ज्ञान. जो आपल्याला अज्ञानाच्या अंधारातून ज्ञानाच्या उजेडाकडे नेतो तो म्हणजे गुरु. तर कोण, तर जो आपल्याला अज्ञानाच्या अंधारातून ज्ञानाच्या प्रकाशाकडे नेतो तो म्हणजे आपला गुरु. तर कृतज्ञ व्यक्त करणे म्हणजे काय, हा दिवस आपल्याला मार्गदर्शन करणाऱ्या, योग्य मार्ग दाखवणाऱ्या आणि जीवनातील आकार देणाऱ्या गुरुविषयक आदर आणि कृतज्ञ व्यक्त करण्याचा दिवस आहे. यालाच म्हणजे गुरुपौर्णिमा हा खरंच खूप महत्त्वाचा दिवस असतो. कारण आपण जे गुरुला देतो त्याच दिवशी गुरुपौर्णिमा असे म्हणतात. तर त्याच दिवसाला गुरुपौर्णिमेला दुसरं एक नाव आहे, ते म्हणजे व्यास पौर्णिमा. तर व्यास पौर्णिमा म्हणजे काय, तर आषाढ महिन्यातील जी पौर्णिमा येते तिला व्यास पौर्णिमा
किंवा गुरुपौर्णिमा असेही म्हणतात, कारण 2 नाव आहेत, व्यास पौर्णिमा आणि गुरुपौर्णिमा. तर या दिवशी असे मानले जाते की या दिवशी महान ऋषी जे वेदव्यास यांचा जन्म झाला होता. तर महाऋषी म्हणजे वेदव्यास यांनी 4 वेदांचे हे केलेलं आहे, रूपांतर केलेलं आहे. तर ते 4 वेद कोणते? पहिला वेद आहे ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद, अर्थवेद असे वर्गीकरण केलेले आहेत त्यांनी ऋषीमुन्यांनी. तर 18 पुराणे आणि महाभारतात पण महाकवीची रचना केलेली, त्यामुळे यांना मानव जातीचे अधिगुरु मानले जाते यांना. तर यांनी वेदाचे हे केलेले आहे, त्यामुळं तर यांच्या प्रति कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी ही पौर्णिमा साजरी केली जाते. तर त्यांनाच याच पौर्णिमेला व्यास पौर्णिमा ही म्हटली जाते, म्हणून साजरी केली जाते. तर व्यास पौर्णिमा, तर आता हे गुरुचा संदेशच असा आहे गुरुपौर्णिमेच्या दिवशी. तर गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरुदेव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. तर असा आहे गुरुमंत्र. तर चला तर मग फ्रेंड, कसा वाटला माझा व्हिडिओ ते पण सांगा, आणि गुरुपौर्णिमेबद्दल माहिती कशी वाटली ते पण कमेंट बॉक्समध्ये सांगा. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा, आणि माझ्या चॅनलला कुठेही न स्किप करता पूर्णच व्हिडिओ पहा, आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल खरंच मनापासून खूप खूप धन्यवाद. चला तर मग फ्रेंड, नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटू. तोपर्यंत बाय बाय. श्री स्वामी समर्थ. स्वस्त राहा, मस्त राहा आणि तब्येतीची काळजी घ्या. बाय बाय फ्रेंड. तर फ्रेंड, परत एकदा सर्वांना गुरुपौर्णिमेच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. बाय बाय फ्रेंड.